श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनलाही प्रेस करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर उद्या आहे पितृपक्षातील शेवटचा गुरुवार. आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवांना समर्पित असतो. त्याचप्रमाणे गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित केला जातो आणि या दिवशी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करायची असते. तसेच हा पितृपक्षातील शेवटचा गुरुवार आहे, यामुळे आपल्याला या गुरुवारच्या दिवशी आपल्या पितरांचं आवर्जून नामस्मरण करायचं आहे आणि तिथीनुसार त्यांचं श्राद्ध असेल तर श्राद्ध आपल्याला करायचं आहे आणि पिंडदान देखील आपल्याला करायचं आहे. तसेच पितृपक्षामध्ये पितरांना प्रसन्न करण्यासाठी, पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त करण्यासाठी, पितरांना तृप्त करण्यासाठी आपल्याला काही उपाय देखील करायचे असतात. तर पहा, उद्या आहे शेवटचा पितृपक्षातील शेवटचा गुरुवार आणि फक्त 3 दिवसाने पितृपक्ष हा संपणार आहे. सर्व पितरी अमावस्येला पितृपक्षाचा शेवटचा दिवस आहे आणि आपल्याला उद्याच्या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी 11 काळ्या तिळांचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. हा उपाय जर आपण गुरुवारच्या दिवशी केला तर पितृदोष नावालाही उरणार नाही. तसेच फक्त 1 दिवसात आपल्या मनातील प्रत्येक इच्छा देखील पूर्ण होईल. असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर हा उपाय जो तुम्हाला संध्याकाळी म्हणजे उद्या संध्याकाळी प्रदोष टाईममध्ये करायचा आहे. गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष टाईममध्ये करायचा आहे. संध्याकाळी 6 नंतर रात्री 9 वाजेपर्यंत, म्हणजे संध्याकाळी 6 नंतर ते रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही कधीही हा उपाय करायचा आहे. तर बघा, तुम्हाला उद्या संध्याकाळी काय करायचं आहे. एक तांब्याचा जो कलश असतो तो तुम्हाला घ्यायचा आहे. तुमच्या स्वयंपाकघरामधूनच तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. यानंतर तुम्हाला 11 काळे तीळ जे असतात, अखंड 11 काळे तीळ ते तुम्हाला घ्यायचे आहेत. हे काळे तीळ तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. जे तुम्ही तांब्या भरून पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला 11 काळे तीळ टाकायचे आहेत. यानंतर तुम्हाला एक रुद्राक्ष घ्यायचा आहे आणि तो रुद्राक्षसुद्धा आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. उद्या शिवप्रदोष आहे आणि गुरुवार देखील आहे, यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा रुद्राक्ष एकमुखी असला किंवा 3 मुखी असला किंवा 9 मुखी असला तरीसुद्धा चालेल. तो रुद्राक्ष तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचा आहे. रुद्राक्ष नसेल तर नाही घेतला तरी चालेल, पण काळे तीळ हे तुम्हाला आवर्जून घ्यायचे आहेत. यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. दिवा हा तुम्हाला मातीचाच घ्यायचा आहे. कणकेचा, स्टीलचा किंवा इतर धातूचा दिवा हा तुम्हाला घ्यायचा नाही. जी पणती असते तो दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. हा दिवा आपल्याला पितरांसाठी लावायचा आहे. यामुळे आपल्याला लांब कापसाची जोडवात यामध्ये घालायची आहे. यानंतर यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप किंवा तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर आवर्जून घाला. आता तिळाचं तेल नाही, तूपही नाही, मग तुम्ही तुमच्या देवघरामध्ये पूजेसाठी जे तेल वापरता ते तेल घेतलं तरीसुद्धा चालेल. यानंतर आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि ज्या तांब्यामध्ये आपण 11 काळे तीळ आणि एक रुद्राक्ष टाकलेला आहे तो तांब्या आणि हा प्रज्वलित केलेला दिवा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जिथे पाणी पिण्याचा माठ ठेवलेला असतो तिथे हे दोन्ही ठेवायचं आहे. म्हणजे एक कलश भरून जे पाणी घेतलेलं आहे तो कलश म्हणजे जो तांब्या आणि तो दिवा आपल्याला हा पिण्याच्या पाण्याच्या माठाजवळ ठेवायचा आहे. पण हा तांब्या किंवा हा दिवा ठेवायचा कसा? आपल्याला हा दिवा आणि तांब्या दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचा आहे. म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या माठाजवळच आपल्याला तांब्या ठेवायचा आहे, पण दिव्याची वात जी आहे ती दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायची आहे. म्हणजे दिव्याची वात ही आपल्याला दक्षिण दिशेला होईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. यानंतर तांब्या आणि हा दिवा रात्रभर तेथेच ठेवायचा आहे. यानंतर तुम्हाला हा तांब्या रात्रभर तिथे या तांब्यावरती तुम्हाला ठेवायचा आहे आणि ह्या तांब्यावरती तुम्हाला आपला उजवा हात जो आहे तो ठेवायचा आहे आणि तुमच्या पितरांचं नामस्मरण तुम्हाला करायचं आहे. तुमची एखादी इच्छा असेल ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. मग तुमची ती इच्छा धनप्राप्तीबद्दल असो, लक्ष्मी प्राप्ती होत नाही किंवा तुमच्या घरावरती वारंवार संकट येत आहेत,
तुमची महत्त्वाची कामं आहेत ती पूर्ण होत नाहीत. तुम्ही भरपूर प्रयत्न करूनही तुम्हाला कोणत्याच गोष्टीमध्ये यश येत नाही किंवा घरामध्ये मुलांची प्रगती होत नाही किंवा ज्या पण तुमच्या समस्या असतील, ज्या पण तुमच्या अडचणी असतील, त्या तुम्हाला त्या तांब्यावरती तुमचा उजवा हात ठेवून, तुमचे डोळे बंद करून तुम्हाला त्या व्यक्त करायच्या आहेत. तसेच तुम्हाला तुमच्या पितरांचं नामस्मरणसुद्धा करायचं आहे आणि हा तांब्या तुम्हाला रात्रभर तिथेच पिण्याच्या पाण्याच्या माठाजवळ ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी उठल्यानंतर त्या तांब्यामध्ये जर तुम्ही रुद्राक्ष टाकला असेल, तो तो रुद्राक्ष जो आहे तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे आणि तो तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये किंवा इतर कुठेही ठेवू शकता. यानंतर त्या तांब्यातील पाणी जे आहे ते तुम्हाला शिवमंदिरात शिवलिंगावरती अर्पण करायचे आहे. शिवलिंगावरती अर्पण करू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल, तर त्या शिवलिंगावरती सुद्धा तुम्ही अर्पण केले तरीसुद्धा चालेल. जेव्हा आपण हे पाणी शिवलिंगावरती अर्पण करणार आहे, म्हणजे शुक्रवारी आपण शिवलिंगावरती हे पाणी अर्पण करणार आहे. तर शिवलिंगावरून पाणी जिथून बाहेर पडतं, तिथे आपल्या पितरांचं स्थान असते आणि म्हणून आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होत असतात. तसेच या पितृपक्षामध्ये आपले पितृ आपल्या घरामध्ये निवास करत असतात आणि यांची जागा जिथे पिण्याचे पाणी असतं तिथे असतात, तुळशीजवळ असतात, आपल्या मुख्य दरवाजावरती असतात. म्हणून या पितरांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे. यामुळे तुमचा प्रखर पितृदोष दूर होईल. पितृदोष तुमचा नावालाही उरणार नाही. पितृदोषामुळे तुम्हाला काही अडचणी येत असतील, तर त्या अडचणी पूर्णपणे नष्ट होतील आणि तुमच्या मनातील प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.